इथे बघा निर्धाव चेंडू येताना दिसतोय. जोरात मारण्याचा प्रयत्न होता पंकज याचा, मात्र बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू हा निर्धाव येतोय. पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू निर्धाव. इथे पण पाहतोय स्टॅमिंग झालेला आहे. शतरक्षक पोहोचतोय तिकडे. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल, कारण तिकडे खूप खराब फिल्डिंग झाली आणि तिसरी धाव ही वेगाने पूर्ण केली. तिसऱ्या बॉलवरती थोडासा मिसफिल्ड आणि या 3 धावा, 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. तिकडेच काम तू डायरेक्ट मला चालेल का? बघा इथे देखील एक निर्धाव चेंडू होताना दिसते. खूप चांगली बॉलिंग इथे होताना दिसते आपल्याला विजय म्हसे याच्याकडनं. व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा रन इथे खर्च केली जाते. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 4 या धावसंख्येवरती. जोरात मारण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. इथे देखील चेंडू निर्धाव येताना दिसतोय. डॉट बॉल. बघा इथे जर आपण बघितलं तर गोलंदाज, फलंदाज आणि यष्टिरक्षक हे तिघेच आपल्याला फ्रेम मध्ये दिसत आहेत. यावेळेस मात्र स्लॉट मध्ये होता, मात्र शतरक्षक आहे. खरा फिल्डिंग, मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 रन, बिग शॉट, षटकार. बघा तिकडे सहज सोपा झेल होता, पकडता आलेला नाहीये. हा झेल सोडलाय की मॅच सोडलाय येणारे काही चेंडू नक्कीच आपल्याला सांगून जातील, कारण पिंटू याने मागच्या मॅच मध्ये काय जबरदस्त खेळी केली होती. षटकारांची आतिषबाजी त्याने केली होती आणि इथे त्याला जीवनदान मिळालंय. आणि आपण पाहतो झेल ड्रॉप झाला. धावसंख्या आता 10 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बघा पहिल्या 5 बॉलमध्ये 4च धावा खर्च केल्या, मात्र शेवटच्या 1 बॉलवरती 6 खर्च केल्यात. 10 या धावफलकावरती लागलेत. इथे पण पाहतोय फक्त हलक्यात चेंडूला खेळून काढलाय शतरक्षक आहे डी मध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. या एका धावेशी धावसंख्या जवळ पोहोचलेली आहे, ती म्हणजे 11 या धावसंख्येवरती. बघा पिंटू याची आता खेळी संपुष्टात इथे आलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव आली, मात्र दुसऱ्या बॉलवरती विकेट. पिंटू जाधव याची खेळी संपुष्टात आलेली आहे. काय सांगते तू? भाडा काय
असेल तर देऊ ना आपण. भाडा घेत असेल तर भाडा घेऊ. अरे मग ते रिचार्ज टाकून देतो, पैसे नाही देतो मी. पैसे पण म्हणतो रिचार्ज टाकून देतो ना तुला 3 महिन्याचा. चालला पाहिजे. इथे आपण पाहतोय डाऊन दिले हा चेंडू हाताळलाय. पंचांनी दर्शवलेला आहे की हा चेंडू वाईड असेल. वाईड बॉल. एक एक्स्ट्रा रन्स आपण पाहतोय इथे खर्च केलेली आहे. धावसंख्या 12. जोरात मारलेला फटका आपण पाहतोय. सरळ चेंडू 6 धावन करता निघून गेलेला आहे. बिग शॉट आपल्याला इथे पाहायला मिळतोय कल्पेश खापरे याच्या बॅट मधून. बघा खूप चांगला फटका इथे एक्झिक्यूट केला होता. ए थांब ना धाव. आपण पाहतोय पुन्हा एकदा खूप चांगला फटका केला गेला. हा चेंडू देखील सरळ निघून गेलाय. 6 धावन करता बॅक टू बॅक दुसरा. बघा इथे आपण पाहतोय चेंडू ज्या प्रकारे उंची घेतोय आणि लांबी देखील घेतोय. गगन चुंबी छक्के इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे आपण पाहतोय की जोरात मारण्याचा प्रयत्न इथे फसलाय फलंदाज कल्पेश खापरे. चेंडू डॉट आला. धावसंख्या 24 आपण पाहतोय धावफलकावरती. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी आहे. 24 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा हा तिसरा षटकार कल्पेश खापरेच्या बॅटमधून निघालाय. ठोकलाय षटकार. या षटकाराने 30 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. या ओव्हर मध्ये 3 षटकार आलेले आहेत. बघा ज्या प्रकारे गोलंदाज सतीश याने शेवटच्या बॉलवरती झेल सोडला होता आणि झेल सुटल्यानंतर आपण पाहतोय तिकडं षटकारांची आतिषबाजी केली. फुलटा चेंडू. हा चेंडू पाठवून दिलाय. 6 धावांसाठी पाठवून दिलाय षटकार. षटकार आलेला आहे. 6 धावांचा इशारा. बघा हा षटकार आलेला आहे. या षटकाराची धावसंख्या आता जाऊन पोहोचली गेली ती म्हणजे 36 या धावसंख्येवरती. बघा दोन्ही संघाला एक एक रिव्ह्यू हा दिलेला आहे. तुमच्या मनामध्ये जर डाऊट असेल तर तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता. लक्षात घ्या हे एक मुभा आहे दोन्ही संघाला. इथे बघा ऑन साईडला हा फटका खेळला गेला. चेंडू स्क्वेअर क्षेत्रातून पुन्हा एकदा निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. यावेळेस पंकज टपकाच्या बॅटमधून निघालाय हा खणखणीत चौकार. चला चेंडू पाठवायचा. चला दुसरा चेंडू पाठवा. चला दुसरा चेंडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये. चला मॅच बॉल आला तिकडे. बाउंड्री पंच बाउंड्रीचा ताबा घ्या नाहीतर आपल्याला जास्तीत जास्त चेंडू तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाठवावे लागतील.
जर बाउंड्री पंचांनी जर चांगले सहकार्य केलं तर मॅच देखील लवकर संपेल. इथे आपण पाहतोय स्टॅबिंग झालाय आणि शतरक्षकाने खराब कामगिरी केलेली आहे. तिकडे 2 धावा घेण्याची संधी, 2 धावा या पलून पूर्ण झाल्यात. धावसंख्या आता 2 ने आपण पाहतोय 42, 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा पहिल्या मॅच मध्ये 68 धावा या मॅच मध्ये बनवल्यात आतापर्यंत 42 धावा. यानंतर चिट्ट्यांचा ड्रॉ होईल. गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा आपला कॅप्टन पाठवून द्यायचा. छोटा हवेमध्ये आहे, शतरक्षक आहे तिकडे. बघा यावेळेस चुकी होणार नाहीये. नवनाथ यांनी कुठली चुकी केलेली नाहीये, चांगला झेल पकडलाय. बघा नवनाथ आहे साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा या टीम कडे. हा सामना आपल्याला रफ अँड टफ पाहायला मिळू शकतो, कारण मागच्या मॅच मध्ये आपण बघितलं की नवनाथ याने 50 धावा कंप्लीट केल्या होत्या 15 चेंडूंमध्ये. म्हणजे एक चांगली मॅच, एक बिग फाईट ही आपल्याला पाहायला मिळू शकते. उमेश खुताडे न्यू बॅटर इन झालाय, स्ट्राईक वरती असणार आहे. बॉल टाकून झाले त्या षटकातील 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहतो 42, 42 रन्स ऑन द बोर्ड. इथे सरळ बॅटने चेंडूला खेळून गाळले व्ही शेप मध्ये. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू फरार, सीमारेषा पार हालाय. उमेशच्या बॅट मधून चौकार. चौकार धावसंख्या 46 धावसंख्येवरती 46, 46 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. इथे देखील जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू हवेमध्ये गेलाय. यष्टरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. अशा प्रकारे 3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 48, 49 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. चला गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. चिट्ट्यांचा ड्रॉ होतोय. एमबी स्पोर्ट्स बागपाडा संघाचा कॅप्टन आहे इकडे. चला आपण चिट्ट्यांचा ड्रॉ करायचं. 2 चिट्ट्या उचलल्या जातील. एक जी चिठ्ठी खाली राहील त्या संघाला बाय असेल. चला पाहूया कुठल्या संघाचं नशीब, कुठल्या संघाला बाय मिळते, कुठल्या संघाला मॅच खेळायला मिळतंय. तर ते चिठ्ठी निघालेली आहे. पाहूया कुठल्या संघाची चिठ्ठी निघाली. एमबी स्पोर्ट्स बागपाडा आणि विजय संघ म्हणजे इथे बाय मिळालेली आहे गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा या संघाला. नवनाथ आणि विजय.
असे दोन फलंदाज उतरलेत. स्ट्राईक वरती नवनाथ खटाळे ज्यांनी पहिल्या मॅच मध्ये अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे. एक मॅच झाली होती. चला बॉलरचं नाव सांगायचंय. विशाल दळवी. ते पहिला बॉलवरती आक्रमण. शतरक्षकाचा कमालीचा एफर्ट्स पाहायला मिळाले. मात्र चेंडू हातावरती तुरी देऊन सरळ 6 धावन करता निघून गेलेला आहे. पहिल्या बॉलवरती बिग शॉट षटकार. बघा जिकडनं नवनाथ त्याने खेळ आपला थांबवला होता तिकडच खेळ त्याने तिकडनं सुरुवात केलेली आहे. आपल्या डगआउट मधून तो सेट होऊन गेलाय. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. पहिल्या बॉलवरती त्याने षटकार ठोकलाय. मी अगोदरच म्हटलं की हा सामना रफ अँड टफ पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना, कारण नवनाथ खट्टाळेसारखा फलंदाज आहे साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा राजावली या संघामध्ये. दुसऱ्या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. लेग इष्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी दर्शवलाय व्हाईट बॉल. धावसंख्या 7 वरती. मॅच जिंकण्याकरता जे टार्गेट आपण पाहतोय 49 धावांचं टार्गेट. 48 धावा 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिल्या एक बॉल वरती 7 धावा आल्यात. पुन्हा एकदा फुलटा चेंडू आहे. हा चेंडू देखील सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. बघा बेस्ट बॅट्समनची ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीवरती हा चेंडू येऊन पडलाय. असं वाटतंय की नवनाथ खट्टाळे ती ट्रॉफी आपल्या नावावरती करण्याचा प्रयत्न करतोय. या प्रकारे धावा त्याने आतापर्यंत बनवलेत ना, हकदार ठरलाय आजच्या दिवसामध्ये. षटकार धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 13 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा या चेंडूवरती चौकार की षटकार. या बॉलवरती आलाय A1 क्वालिटी चौकार. 4 धावा. पहिल्या बॉल पासून सुरुवात केली आहे. मोठ्या फटक्याला सुरुवात झाली. धावसंख्या 17 वरती पोहोचलेली आहे. बघा पहिल्या मॅच मध्ये 15 चेंडूमध्ये 50 धावा त्यांनी कंप्लीट केल्या होत्या आणि आता 3 चेंडूवरती 16 वरती पोहोचलेला आहे. एक वाईड आलाय. 17 धावा धावफलकावरती लागल्यात. चांगली सुरुवात. प्रेशर टाकलाय आता फिल्डिंग करणाऱ्या टीम वरती आणि बॉलर वरती देखील. ते बघा कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू आहे. प्रेशर साफ इथे पाहायला मिळते बॉलर वरती. आणखीन एक व्हाईट बॉल. धावसंख्या 18 वरती जाऊन पोहोचलेली आहे. बघा 49 धावा या मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती 8 धावा खर्च केल्यात. फुलटा चेंडू आहे. हा चेंडू देखील निघून गेलाय बॅकवर्ड पाऊल क्षेत्रातून. लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता आणखीन एक खणखणीत धमाकेदार हा येतोय चौकार. 4 धावा. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटकार चौकार. षटकार चौकार. खूप चांगली कामगिरी नवनाथ करून आपल्याला पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बाउंड्री पंचांनी बाउंड्रीचा ताबा घ्या जेणेकरून चेंडू जास्त काळ मैदानाच्या बाहेर थांबणार नाही याची दक्षता घ्या. या चौकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 22 धावसंख्येवरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. 6 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. त्याच्यामध्ये 2 चेंडू एक्स्ट्राच्या स्वरूपात टाकलेत गोलंदाज विशाल दळवी आणि क्षेत्ररक्षणात जर आपण बघितलं तर फाईन लेग, लॉंग लेग, स्क्वेअर लेग असे 3 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. त्यानंतर मिड विकेट
आणि काव कॉर्नर. इथे इनफिल्डच्या वरून सर्कलमध्ये फिल्डर होते त्यांच्या वरून बघा ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे त्याच प्रकारे बॅटिंग इथे केली जात आहे. खिलवाड करतोय क्षेत्रकांत सोबत नवनाथ खटाळे. आणखीन एक चौकार. धावसंख्या 26 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. बघा 49 धावांचं टार्गेट आहे. 26 धावा हे धावफलकावरती लागल्यात 5 चेंडूंमध्ये. अजूनही 23 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या षटकातच हा सामना थोडस चित्र पळताना दिसतोय. बॅकफूट वरती जाऊन वर शॉट ठोकलाय. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. 6 धावा. बघा हा षटकार आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 32 या धावसंख्येवरती. बघा पहिल्या षटकात 32 धावा आलेल्या आहेत. आणि आता 12 चेंडू आणि 17 धावा या आता मॅच जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चंद्रकांत येतोय दुसरं षटक हाताळल्याकरता. इथे बघा स्लोअर 1 आता आलाय. निर्धाव चेंडू. बघा याच प्रकारे निर्धाव चेंडू टाकावे लागतील आणि नवनाथ खटाळे या फलंदाजाला तुम्हाला जास्तीत जास्त नॉन स्ट्राईक एंड वरती ठेवावं लागेल तरच तुम्ही या मॅच मध्ये दबाव टाकू शकता. नवनाथ याने 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवल्यात. इथे बघा संधी निर्माण झाली होती. संधीचं सोनं करता आलेलं नाही. पंकज डबका या खेळाडूला जो विकेट किपर आहे आणि आपण पाहतो 1 धाव कंप्लीट झाली आणि स्ट्राईक इकडनं आता रोटेट झालेली आहे. बघा किती चेंडूने फिरकी घेतली होती. फिरकीची जादू इथे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. बोटाची जादू दाखवतो गोलंदाज. मात्र धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचले. इकडे अजूनही 16 धावांची आवश्यकता आहे. अगोदरच म्हटलं होतं की नवनाथ खट्टाळेसारखा फलंदाज आहे साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा या संघामध्ये. बघा जागा दिली आणि काय चांगला फटका देखील आहे. चला इथे आपण नक्कीच पाहूया किती धावा असेल. पंच 4 धावा आहेत. मात्र बघूया बॅट्समन विकेटच्या मागे गेला की नाही. चला डेड बॉल असेल. डेड बॉल हा बॉल काउंट केला जाईल. मात्र या 4 धाव मिळणार नाहीत लक्षात घ्या कारण बॅट्समन यष्ट्यांच्या मागे मारण्यासाठी गेलाय. बघा हा बॉल काउंट केला जाईल मात्र धाव मिळणार नाही. हा डॉट बॉल असेल. धावा काउंट केला जाणार लक्षात घ्या. इथे देखील आपण पाहतो एक चांगले चेंडू. बोटांची जादू दाखवलेली आहे. बघा धावसंख्या आपण जर इकडनं बघितली ना तर फक्त 33 धावा हे धावफलकावरती लागलं. हे षटक निर्णायक ठरलेलं आहे. आता 8 चेंडू आणि 16 धावींची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 16 धावा.
इथे बघा जो स्ट्रॉंग झोन आहे नवना त्याचा, त्या झोन मध्ये त्याला चेंडू आता मिळत नाहीयेत. आणि या अगोदर ज्याने जो ज्या प्रकारे चेंडू खेळला होता थोडस दबाव त्याच्यावरती देखील आहे. तो देखील डबल माइंड मध्ये होता की पुन्हा एकदा जर पाय जर मागे गेला तर पुन्हा एकदा चेंडू हा निर्धाव येऊ शकतो. तेच कारण थोडासा तो देखील थोडासा प्रेशर मध्ये आता गेलेला आहे. इथे फक्त हलक्याने हा चेंडू ते खेळून काढलेला आहे. स्ट्राईक स्वतःकडे त्याने ठेवलेली आहे आणि आपण पाहतो धावसंख्या 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. 34. आता 6 चेंडू आणि मॅच जिंकण्याकरता 15 धावींची आवश्यकता आहे. मी ते ओव्हरच लिहिलंच नाही. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. 6 चेंडू 15 धावा. आपण पाहतोय नवीन नियमानुसार फलंदाजाला खेळपट्टीच्या बाहेर चेंडू जाऊन खेळता येणार नाहीये, लक्षात घ्या. पंधरा धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू 15 धावा. इथे आपण पाहतोय की पहिल्या षटकात 32 धावा आल्या होत्या, मात्र दुसरं षटक हे निर्णायक ठरलं. फक्त 2च धावा आल्या आणि आता प्रेशर थोडासा इथे नवनाथ वरती दिसतोय, मात्र नवनाथ प्रेशर घेणारा खेळाडू नाहीये. इथे बघा स्ट्रोक चांगला खेळला गेला. शतरक्षकाने खराब फिल्डिंग केलंय. मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 रन 6 धावा. बघा ही चूक भरपूर मोठी इथे ठरताना दिसतंय. शतरक्षक होता, आपण पाहतोय तिकडे हितेश जाबर होते तिकडे आणि त्यांच्याकडे भरपूर मोठी चूक झालेली आहे. हा झेल जर पकडला असता तर त्याने मॅच पकडला असता, कारण नवनाथ खट्टाळे याची ही विकेट त्याला मिळाली असती. 40 धावा धाव फलकावरती. आता मॅच जिंकण्याकरता 9 धावींची आवश्यकता आहे. ते पण पाहतो चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. पंचाळी दुनिया समांतर दाखवलेत. वाईट बॉल. आता प्रेशर बॉलर वरती येताना दिसतोय. किरण मागी हा गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग करण्याकरता आला. पहिल्या बॉलवरती चूक झाली, भरपूर मोठी चूक. इथे नो बॉल घोषित केलाय आणि हा चेंडू आपण पाहतो तिकडे पकडलाय. 2 धावा तर मिळाल्यात, मात्र स्ट्राईक ही रोटेट झालेली आहे. बघा तिकडे त्या शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. नितेश जाधव बघा अप्रतिम कामगिरी केलाय. बघा पुन्हा एकदा फुलटच चेंडू कमरेच्या वरती होता आणि त्यांनी चांगल्या प्रकारे तिकडे शतरक्षण केलं. या 2 धावा आल्यात. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 43. 43 रन्स ऑन दी बोर्ड. आता मॅच जिंकण्याकरता 6 धाव्यांची आवश्यकता आहे. बॉल टाकून झालेत फक्त एकच टाकून झालाय, म्हणजे 5 चेंडू मध्ये 6 धावा बनवायच्या आहेत. इथे देखील खराब कामगिरी होताना दिसते. हा चेंडू देखील फरार. सीमा रेषा पार. पंचांचा इशारा. 4 चौकार +1 5 50. आता फक्त मॅच जिंकण्याकरता 1 धावेची आवश्यकता असणार आहे. बघा मॅच पूर्णपणे साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा संघाच्या बाजूने जाताना दिसतोय.
आणि ज्या प्रकारे वन मॅन आर्मीची भूमिका पार पाडलेली आहे नवनाथ खटाळे याने तब्बल 38 या वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतो. एका धावेची आवश्यकता आहे आणि ती एक धाव इथे कंप्लीट केलेली आहे. विजय धाव कंप्लीट केलेली आहे आणि अशा प्रकारे हा सामना इथे साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा या संघाने जिंकलेला आहे. हार्ड लक आयगावदेवी स्पोर्ट्स जाबरपाडा टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच साईबाबा स्पोर्ट्स काजूपाडा.